नमस्कार मित्रांनो, आपण एक गोष्ट समजून घेऊयात, पण त्याआधी चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. एकदा एका तरुणाने सॉक्रेटिसला यश मिळवण्याचं रहस्य विचारलं. सॉक्रेटिसने त्याला दुसऱ्या दिवशी नदीजवळ भेट म्हणून सांगितलं. त्याप्रमाणे ते दोघे दुसऱ्या दिवशी सकाळी भेटले. सॉक्रेटिसने त्याला आपल्याबरोबर नदीच्या दिशेने चालायला सांगितलं. असं करत ते नदीच्या पात्रातून चालू लागले. पाणी जेव्हा त्याच्या गळ्यापाशी आलं तेव्हा सॉक्रेटिसने अचानक त्या तरुणाचं डोकं पाण्याखाली दाबलं. त्या तरुणाने डोके वर काढण्याचा खूप प्रयत्न केला, पण सॉक्रेटिसची पकड घट्ट होती. तो तरुण काळा-निळा पडेपर्यंत सॉक्रेटिसने त्याचं डोकं पाण्याखाली दाबून धरलं. सॉक्रेटिसने तरुणाचं डोकं पाण्याबाहेर काढलं तेव्हा त्या तरुणाने पहिली गोष्ट कोणती केली तर धापा टाकत एक दीर्घ श्वास घेतला. सॉक्रेटिसने त्या तरुणाला विचारलं, तू पाण्यात असताना तुला सर्वाधिक गरज कशाची वाटली? त्या तरुणाने उत्तर दिलं, हवेची. सॉक्रेटिस म्हणाला, हेच यशाचं रहस्य आहे. तुला जेवढ्या तीव्रतेने हवेची गरज वाटली तेवढ्याच तीव्रतेने यशाची ओढ लागेल, तेव्हा तुला ते मिळेल. खरोखरच यशाचं यापेक्षा दुसरं रहस्य काही नाही. सांगण्याचे तात्पर्य एकच, अतितीव्र इच्छेशिवाय कोणते ध्येय पूर्ण करता येत नाही. तुमच्या आतून जितके प्रबळ इच्छा असेल आणि त्यासाठी मेहनत घेण्याची तयारी असेल तर तुम्ही ठरवलेल्या ध्येयापर्यंत 1000% पोहोचणारच. कृती पाण्याखाली तोंड दाबलेल्या तरुणाची जशी अवस्था होती तशी तुमची ध्येय पूर्ण करण्यासाठी असावी. मग ती कोणी ध्येयवेडा म्हटले तरी चालेल.